अवकाश निरीक्षण, दुर्बिणी, ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप्स इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 2मधील हे शेवटचे प्रकरण. पृथ्वी सभोवतालचे वातावरण व त्याही पलीकडील नुसत्या डोळ्यांना दिसणारा भाग म्हणजे आकाश होय. अ विजिबल पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड आउटर स्पेस सीन बाय सिम्पल आईज विदाउट एनी इक्विपमेंट फ्रॉम दी अर्थ इज नोन ॲज दी स्काय. आता आपण पाहू अवकाश, स्पेस म्हणजे काय. तर अवघ्या विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात अशी अनंत अमर्याद पोकळी म्हणजे अवकाश होय. अँड इन्फानाईट लिमिटलेस 3-dimensional एक्सपान्स इन विच द सोलार सिस्टीम, स्टार्स, celestial bodies, galaxies and endless universe exist is known as space. आकाश आणि अवकाश यातील फरक पाहिल्यानंतर आपण पाहू की अवकाश निरीक्षण म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज मीन बाय स्पेस ऑब्झर्वेशन. अवकाशातील ग्रह व तारे, दीर्घिका इत्यादी खगोलीय वस्तूंचे पृथ्वीवरील किंवा अवकाशातील दुर्बिणी, उपग्रह इत्यादींच्या मदतीने निरीक्षण करणे, त्यांची माहिती मिळवून विश्वाच्या पसाऱ्याचा अभ्यास करणे म्हणजे अवकाश निरीक्षण होय. आकाश दर्शनाची गरज आपल्याला का भासते. तर आकाशातील ताऱ्यांची, नक्षत्रांची स्थिती काळानुसार बदलते आणि या स्थितीचा आणि ऋतुचक्राचा काहीतरी संबंध आहे हे जेव्हा मानवाच्या लक्षात आले त्यावेळेला शेतीसाठी ऋतुचक्राची माहिती आवश्यक असल्याने आकाशदर्शन त्याला उपयोगी पडू लागले. नक्षत्रांची स्थिती दर्यावर्दींनासुद्धा दिशादर्शक म्हणून उपयोगी पडू लागली. The position of the constellations was also useful to seagoers for navigation. आकाश निरीक्षणातून निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मानवाची धडपड सुरू झाली. Man began to make determined efforts to find answers to questions which arose out of his sky watching. परंतु आकाशातील ग्रह व तारे अधिक जवळून पाहण्यासाठी माणसाकडे कोणतेही उपकरण उपलब्ध नव्हते. बट ही डिड नॉट हॅव एनी इक्विपमेंट टू गेट अ क्लोजर व्ह्यू ऑफ द स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्काय. चष्मा तयार करणाऱ्या हान्स लिपर्शे या संशोधकाने 1608मध्ये 2 भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दूरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लागला व पहिली दुर्बीण तयार झाली. त्यानंतर 1609मध्ये गॅलिलिओने दुर्बीण तयार करून तिचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी केला. दुर्बिणीच्या मदतीने त्याने गुरूचे 4 उपग्रह, सूर्यावरील डाग आदींचे शोध लावले. गॅलिलिओ मेड अ टेलिस्कोप इन 1609 अँड यूज इट फॉर स्पेस ऑब्झर्वेशन. Using his telescope, he also discovered the moons of Jupiter, the black spots on the sun, etc. आता आपण पाहणार आहोत प्रकाशाची विविध रूपे, डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. ज्याला आपण दृश्य प्रकाश म्हणतो तो प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारणाचा एक छोटासा भाग आहे. द लाईट विच अवर आईज कॅन सी अँड नोन ॲज विजिबल रेडिएशन इज अ व्हेरी टायनी पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तरंगलांबी हा प्रकाशाचा गुणधर्म आहे. वेव्हलेंथ इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईट. आपण पाहू शकतो त्या दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर असते. विजिबल लाईट हॅज अ वेव्हलेंथ ऑफ 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. आपले डोळे या तरंगलांबीपेक्षा कमी किंवा जास्त असलेल्या प्रकाशाला संवेदनशील नसल्याने आपण या प्रकारचा प्रकाश पाहू शकत नाही. दिलेल्या चित्रामध्ये ह्या प्रकाशाचे प्रकार जे आहेत ते प्रकार, त्यामध्ये मग रेडिओ लहरी आल्या किंवा इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायलेट रेज, हे जे प्रकाशाची विविध रूपं आहेत ती मात्र आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. या दिलेल्या तक्त्यामध्ये प्रकाश लहरींची रूपे, नेचर ऑफ रेडिएशन आणि त्यांची तरंगलांबी, वेव्हलेंथ यांचा संबंध तुम्हाला पाहता येईल.
ज्यामध्ये पहिल्यांदा रेडिओ लहरी मोर दॅन 20 सेंटीमीटर, सूक्ष्म लहरी म्हणजे मायक्रोवेव्ह 0.3 मिलीमीटर टू 20 सेंटीमीटर, अधोरक्त लहरी इन्फ्रारेड ज्यांची तरंगलांबी आहे 800 नॅनोमीटर ते 0.3 मिलीमीटर, दृश्य प्रकाश किरणे विजिबल लाईट रेज, एवढेच फक्त जी प्रकाश किरणं आहेत ती आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकतात, ज्यांची तरंगलांबी वेव्हलेंथ आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. अतिनील किरणे अल्ट्राव्हायलेट रेज 300 पिकोमीटर ते 400 नॅनोमीटर, क्ष किरणे म्हणजेच एक्सरेज 3 PM म्हणजेच पिकोमीटर ते 300 पिकोमीटर, आणि गॅमा किरणे ज्यांची तरंगलांबी वेव्हलेंथ आहे लेस दॅन 3 पिकोमीटर. दिलेल्या तक्त्यात फक्त दृश्य प्रकाश किरणे म्हणजेच 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर एवढीच प्रकाश किरणं पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये आहे. त्यामुळे अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पाहण्यासाठी आपण दृश्य प्रकाश दुर्बिणी म्हणजेच साधे भिंग किंवा आरशापासून बनवलेली दुर्बीण वापरतो. परंतु अनेक खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाश या व्यतिरिक्त इतर प्रकारचा प्रकाशही निघतो. रेडिओ लहरी, क्षकिरण, गॅमा किरण इत्यादी प्रकारचे प्रकाश किरण ग्रहण करण्यासाठी आणि त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या दुर्बिणीची गरज भासते. या दुर्बिणीचे प्रकार कोणते? टाईप्स ऑफ टेलिस्कोप, ज्यामध्ये 2 प्रमुख प्रकार आहेत, दृश्य प्रकाश दुर्बिणी ऑप्टिकल टेलिस्कोप आणि रेडिओ दुर्बिणी. दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये पुन्हा अ आणि ब वक्रीभवक दुर्बीण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि परावर्तक दुर्बीण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. परावर्तक दुर्बिणीमध्ये पुन्हा 2 उपप्रकार आहेत, न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आणि कॅसेग्रेन पद्धतीची परावर्तक दुर्बीण. यापैकी पहिला दुर्बिणीचा प्रकार दृश्य प्रकाश दुर्बिणी ऑप्टिकल टेलिस्कोप, त्याचा आपण सविस्तर अभ्यास करू. आकाश निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या या दुर्बिणीमध्ये 2 किंवा अधिक भिंगांचा वापर केलेला असतो. दिलेल्या आकृतीमध्ये ही 2 भिंग तुम्हाला पाहता येतील, ज्यातील एक आहे पदार्थिक भिंग जे आकाराने मोठं असतं, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असंही म्हणू शकतो, तर दुसरं आहे नेत्रिका आयपीस जे आकाराने छोटं असतं. खगोलीय वस्तूपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जावा म्हणून पदार्थिक भिंग मोठ्या आकाराचे असते. To collect maximum amount of light coming from a heavenly object, the objective lens should be made as large as possible. या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची विशाल प्रतिमा तयार करणारं भिंग म्हणजेच नेत्रिका भिंग लहान आकाराचं असतं. Using the light collected by the objective, a smaller lens called the eyepiece produce a large image of the source. प्रकाश किरणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणात जाताना आपला मार्ग बदलतात, म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते, म्हणून या दुर्बिणींना वक्रीभवक दुर्बीण असे म्हणतात. लाईट रे चेंज देअर डिरेक्शन ॲज दे एंटर अ लेन्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड अगेन वेन दे एंटर द ॲटमॉस्फिअर आफ्टर पासिंग थ्रू द लेन्स. दिस इज कॉल्ड अ रिफ्रॅक्शन. हेन्स सच टेलिस्कोप्स आर कॉल्ड रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. मात्र या वक्रीभवक दुर्बिणींना काही मर्यादासुद्धा आहेत. लिमिटेशन्स ऑफ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. यातील पहिली मर्यादा म्हणजे चांगली प्रतिमा मिळवण्यासाठी जास्त व्यासाची भिंगे आवश्यक असतात. अशी भिंगे बनवणे अवघड असते. ती वजनाने जड असल्याने भिंगाचा आकार बदलतो. भिंगाचा आकार वाढतो तशी दुर्बिणीची लांबीसुद्धा वाढते. त्याचप्रमाणे भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमांमध्ये रंगाच्या त्रुटी असतात. वक्रीभवक दुर्बिणीच्या मर्यादा दूर करण्यासाठी अंतर्वक्र आरशांचा वापर करून या परावर्तक दुर्बिणी बनवल्या जातात. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आर डिझाईन ॲज सच ॲज टू ओव्हरकम द लिमिटेशन ऑफ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. अंतर्वक्र आरशाद्वारे प्रकाशाचे परावर्तन करून प्रतिमा मिळवल्या जातात, म्हणून या दुर्बिणींना परावर्तक दुर्बिणी म्हणतात. लाईट रेज गेट रिफ्लेक्टेड बाय कॉन्केव्ह मिरर्स in these telescopes, hence they are called a reflecting telescope.
परावर्तक दुर्बिणी रिफ्लेक्टिव्ह टेलिस्कोपचा पहिला प्रकार म्हणजे न्यूटन पद्धतीची दुर्बीण, न्यूटनियन टेलिस्कोप. यात अवकाशातून येणारे प्रकाशकिरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तित होतात. लाईट रेज कमिंग फ्रॉम स्पेस आर रिफ्लेक्टेड बाय दी कॉन्केव्ह मिरर. हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. बिफोर दिस रिफ्लेक्टेड रेज कॉन्वर्ज ॲट दी फोकस, दे आर डिफ्लेक्टेड अगेन बाय दी स्मॉल प्लेन मिरर. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. ॲज अ रिझल्ट दे गेट फोकस ॲट अ पॉईंट लेईंग ऑन दी परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप सिलेंडर. तेथे असलेल्या नेत्रिका म्हणजेच आयपीस नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची मोठी प्रतिमा पाहू शकतो. दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला ही पूर्ण कृती जी आहे त्या कृतीचं नीट निरीक्षण करता येईल. कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. न्यूटन पद्धतीप्रमाणे यातही अंतर्वक्र आरसाच वापरलेला असतो. अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण एका बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशामध्ये परावर्तित होतात. आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द कॉन्केव्ह मिरर, द लाईट रेज आर रिफ्लेक्टेड बॅक टुवर्ड्स इट बाय अ स्मॉल कॉन्व्हेक्स मिरर. हे परावर्तित किरण नेत्रिकेवर पडल्यानंतर आपल्याला मोठी प्रतिमा दिसू शकते. They pass through a hole at the center of the concave mirror and then through the eyepiece situated at the back of the mirror. The eyepiece gives us a magnified image of the source. दिलेल्या चित्रामध्ये अंतर्वक्र आरशावर परावर्तित होणारे किरण पुन्हा बहिर्वक्र आरशावर पुन्हा पडतात आणि तिथून मग ते आयपीस म्हणजे नेत्रिकेतून आपल्याला दिसू शकतात. आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण, लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन एशिया. दिलेल्या आकृतीत ही तुम्हाला पाहता येईल. तिचा व्यास आहे 3.6 मीटर. आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान या संस्थेमध्ये असणारी ही दुर्बीण आहे आणि हे ठिकाण आपल्याला नैनिताल येथे आढळते. आता आपण दुर्बिणीचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे रेडिओ दुर्बीण. खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाशाशिवाय येणाऱ्या रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी ज्या विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतो त्यांना रेडिओ दुर्बीण म्हणतात. अ स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोप इज यूज्ड टू रिसीव्ह रेडिओ वेव्स इमिटेड बाय हेवनली ऑब्जेक्ट विच वी कॅनॉट सी विथ अवर आईज. द टेलिस्कोप इज कॉल्ड अ रेडिओ टेलिस्कोप. रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या डिशपासून किंवा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. इट इज मेड फ्रॉम वन ऑर मोर डिश ऑफ दी पर्टिक्युलर पॅराबोलिक शेप. या डिशच्या वक्रपृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. In optical telescope, the incident radio waves are reflected by these dishes and converge at the focus. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र बसवलेले असते. रेडिओ रिसिव्हर इज प्लेस ॲट दी फोकल पॉईंट. रिसिव्हर म्हणजेच ज्या यंत्राद्वारे किरण जे आहेत खगोलीय वस्तूकडून येणारे ते एकत्रित केले जातात. ते एकत्रित केलेले किरण इथे तुम्हाला पाहता येतील. रिसिव्हरकडून ते ॲम्प्लिफायरकडे पाठवले जातात आणि मग ॲम्प्लिफायरमार्फत संगणकाकडे या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी पाठवलं जातं. संगणक माहितीचं विश्लेषण करून रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो आणि अशा पद्धतीने या रेडिओ दुर्बिणीचं कार्य चालतं. रेडिओ दुर्बिणीचा हा प्रकार म्हणजे GMRT. पुण्याजवळ नारायणगाव येथे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या नावाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. ही भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी कमीत कमी खर्चात निर्माण केलेली जागतिक दर्जाची संशोधन सुविधा आहे. या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला, सौरवारे, महास्फोटक व ताऱ्यादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा अभ्यास केला जातो. हे दुर्बीण म्हणजे 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणींचा समूह आहे.
दिस टेलिस्कोप इज ॲक्च्युली अ कलेक्शन ऑफ 30 डिशेस. यातील प्रत्येक दुर्बिणीचा व्यास हा 45 मीटर आहे. यातील 30 दुर्बिणींची रचना 25 किलोमीटर पसरलेल्या क्षेत्रात केली आहे. ही रचना म्हणजे जणू 25 किलोमीटर व्यास असलेली एक दुर्बीणच होय. म्हणून तिला महाकाय दुर्बीण असेही म्हटले जाते. It is called a giant telescope as the arrangement of the 30 dishes over an area which measures up to 25 km across is made in such a way that it works as a single dish having a diameter of 25 km. दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात याचं कारण आपण पाहणार आहोत. Why are optical telescopes located in uninhabited places on mountain? अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करीत पृथ्वीवर पोहोचतो. Visible light and radio waves emitted by heavenly bodies in space passes through the atmosphere before reaching the Earth's surface. वातावरणाच्या तापमान व दाब यामुळे दृश्य प्रकाश स्थिर राहत नाही. It is not stable due to variation in temperature and pressure. वातावरणातही प्रकाश शोषला गेल्याने त्याची तीव्रता कमी होते. Some light is absorbed by atmosphere and intensity of the light reaching the earth's surface decreases. रात्रीच्या वेळी शहरातील दिवे, दिवसा प्रखर सूर्यप्रकाश, काही वेळेस ढगाळलेलं वातावरण अशा विविध अडचणी टाळण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात येतात. City light during night and bright sunlight during day also put limitation on using optical telescope on the earth. To reduce the intensity of these problems, optical telescopes are situated on mountain top. अवकाशातील दुर्बिणी टेलिस्कोप इन स्पेस. पृथ्वीवर भूपृष्ठावर उभारण्यात येणाऱ्या वातावरणाच्या अन्य अडचणींवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अवकाशातच दुर्बिणी यशस्वीरित्या बसवल्या. टू गेट रीड ऑफ प्रॉब्लेम्स इन सिच्युएटिंग टेलिस्कोप ऑन द अर्थ, सायंटिस्ट हॅव सक्सेसफुली प्लेस द टेलिस्कोप इन द स्पेस. अवकाशातील दुर्बिणीमुळे भूपृष्ठावर ज्या अडचणी येत होत्या की भूपृष्ठावर आपल्याला तापमानातील बदल किंवा दाबातील बदल यामुळे प्रतिमा नीट मिळत नव्हत्या, त्या मात्र अवकाशातील दुर्बिणीमुळे प्रतिमा अधिक स्थिर आणि सुस्पष्ट अशा मिळत आहेत. अवकाशातील दुर्बिणींमध्ये हा पहिला भाग म्हणजे हबल टेलिस्कोप. 1990 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने हबल या दृश्यप्रकाश दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले. ही दुर्बीण पृथ्वीपासून वर अवकाशात 569 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. अवकाशातील दुर्बिणीचा अजून एक उदाहरणाचा भाग म्हणजे चंद्रा टेलिस्कोप. 1999 मध्ये अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रा ही क्षकिरण दुर्बीण अवकाशात सोडली. क्षकिरण ग्रहण करू शकेल अशा विशिष्ट आरशांचा यात उपयोग केला असून तारे व दीर्घिका यांची महत्त्वाची माहिती या दुर्बिणीने मिळवली आहे. प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या स्मरणार्थ या दुर्बिणीला चंद्रा दुर्बीण हे नाव दिले गेले. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रो बंगळुरू, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दॅट इज इस्रो. 1969 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान येथे विकसित केले जाते. आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च बाय इस्रो. इस्रोने आजवर प्रक्षेपित केलेले कृत्रिम उपग्रह त्याचीही काही उदाहरणे. इनसॅट अँड जीसॅट. दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा या उपग्रहामुळे आपल्याला उपलब्ध झालेली आहे. टेलिव्हिजन, टेलिफोन अँड इंटरनेट सर्व्हिसेस आर अवेलेबल. एज्युसॅट हा उपग्रह शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे.
तर IRS देशातील नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन यासाठी या उपग्रहाची आपल्याला मदत होते. ॲस्ट्रोसॅट 2015मध्ये इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेला हा अजून एक भारतीय कृत्रिम उपग्रह. या उपग्रहावर अतिनीलकिरणे व क्षकिरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. द सॅटेलाइट हॅज अल्ट्राव्हायोलेट अँड एक्स-रे टेलिस्कोप्स अँड डिटेक्टर्स. याद्वारे मिळवलेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकांवर शोधकार्य करीत आहेत. या ॲस्ट्रोसॅट उपग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातील बरेचसे भाग जे आहेत ते पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहेत. ही एक अभिमानास्पद बाब. भारतातील विविध वेधशाळेची ही काही उदाहरणे: कुलाबा वेधशाळा मुंबई, GMRT पुणे, गिरावली वेधशाळा आयुका, जंतर मंतर नवी दिल्ली, भारतीय अवकाश निरीक्षण वेधशाळा लेह, तर पंचमढी दुर्बीण संकुल मध्य प्रदेश. या विविध वेधशाळा भारतातल्या आहेत, ज्याची तुम्ही सविस्तर माहिती आणि चित्र गोळा करून एक छानसा उपक्रमसुद्धा तयार करू शकता. अशा रीतीने या प्रकरणाचा आणि इयत्ता 9वीच्या पूर्ण विज्ञान 1 विज्ञान 2 या पूर्ण पुस्तकातील प्रकरणांचा इथे शेवट होतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.